नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंगला रुद्राक्षवार. माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला एक खमंग आणि स्वादिष्ट रेसिपी दाखवणार आहे. मटारची पुरी. ही पुरी मटारच्या चवदार मिश्रणाने बनवली आहे, त्यामुळे ती मऊ, कुरकुरीत आणि खूपच चविष्ट लागते. हा नाश्ता, डब्बा किंवा खास जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. आणि चला तर मग माझ्या किचनमध्ये आणि ही सोपी रेसिपी कशी बनवायची ते पाहू. यासाठी अर्धा कप रवा, यामध्ये गरम पाणी घालायचे म्हणजे रवा लवकर मुरतो आणि मिक्स करायचं. रवा मिक्स करून झाकून मुरायला ठेवू. तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊ. या पुरीची चव बरीचशी मटार कचोरीसारखी लागते. यासाठी आपण अर्धा कप मटार मिक्सरच्या भांड्यात घेतले. त्यात 2 हिरवी मिरची, 1 इंच अद्रक, जिरे, थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये याचं वाटण तयार करून घेऊ. आता हे वाटण आपण या रव्यामध्ये घालायचं. 1 कच्चा बटाटा किसून घ्यायचा, तो यामध्ये घालायचा. ओवा, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा कलौंजी, मीठ चवीनुसार, तिखट आवडीप्रमाणे, हळद, हिंग, कुटलेले सोप, धने जिरे पूड. सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि यामध्ये गरजेनुसार कणिक घालायची. सुरुवातीला मी 1 कप कणिक घेतली आहे. कणिक घालून परत मिक्स करायचं आणि पुन्हा 1 कप कणिक यासाठी घेतली आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. यामध्ये 2 कप कणिक मी घातली आहे. आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ. शेवटी कोथिंबीर घातल्यामुळे कोथिंबीरीला रंग छान येतो. तेल लावून उंडा मळून घेऊ आणि लगेच पुऱ्या करायला घ्यायचे. नेहमीपेक्षा मोठा गोळा घ्यायचा पुरीसाठी. पोळपाटाला तेल लावून पुरी लाटून घ्यायची. गरम तेलात पुरी तळून घेऊ. तर अशी आहे ही मटारची कुरकुरीत आणि स्वादिष्ट पुरी. बघा किती सोपी आणि झटपट तयार होते. गरमागरम पुरी आंबट गोड चटणी, लोणचं किंवा दह्यासोबत खूपच टेस्टी लागते. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या रेसिपीत भेटूया. तोपर्यंत आनंदात राहा आणि स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घ्या. बघा किती छान आपली पुरी फुगलेली आहे. धन्यवाद.